respected dignitaries and everyone present here. First of all, I wish you a very good morning. Today, we are present here for the publishing of the book Kranti Jyoti Savitri. Firstly, I want to thank my mama for his hard work. He was very determined on making this book, especially on this day for my birthday. I'm very grateful for my mama and his team's hard work. Thank you for your incredible work. Thank you. थँक्यू आदिना. आजच्या डिजिटल युगात जर लहान मुलांना पुस्तकांशी काही जोडून ठेवणारं असेल तर ते आहे कॉमिक्स. आणि चित्र, कथा या माध्यमांना धरून जर सावित्रीबाई फुलेंचे विचार, बाबासाहेबांचे विचार आणि आपल्या सर्व नेत्यांचे विचार जर लहान मुलांपर्यंत पोहोचवायचे असेल तर एक खूप महत्त्वाचं काम घेऊन राहुल पगारे आपल्यासमोर आलेले आहेत. बा भीमाही आपण सगळ्यांनी खूप मन लावून वाचले, लहान पिढीला ते फार आवडलेही आहे. आणि आता हे पुढचं पुस्तक म्हणजेच क्रांतिज्योती सावित्री, भारताची आद्य स्त्री उद्धारक. आज हे पुस्तक म्हणजेच कॉमिक घेऊन राहुल एक नव्या चळवळीची सुरुवात करतोय. तो बोलताना नेहमी म्हणतो की हे पुस्तक आज काय कृती घडवते कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण पुढच्या 15 वर्षात ज्या लहान मुलांनी हे पुस्तक वाचले ते नक्कीच हे समाज परिवर्तन करण्याचं काम करणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते की हे कॉमिक काय देतंय. तर हे कॉमिक सोप्या भाषेत आपल्याला समजवत आहे की आपल्या नायकांनी आपल्यासाठी काय केलंय. जे पुढे वाचताना आपल्याला कठीण भाषेत सापडायला मिळतं, कठीण भाषेत उमगायला लागतं, पण फार साध्या सोप्या भाषेत कसं काय समजू शकतो की आपल्या महामानवांनी, आपल्या नायकांनी आपल्यासाठी काय केलंय हे समजून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे कॉमिक आहे. आणि या कॉमिक बद्दल आणखीन आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी प्रस्तावनेकरिता मंचावर आमंत्रित करते राहुल पगारेंना. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप कष्टातनं त्यांनी हे उभं केलंय. आपण जाणून घेऊया की याचा प्रवास कसा होता. सर्वप्रथम तथागत बुद्ध, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई या सर्व महापुरुषांना, महानायकांना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले, सर्वांना मी अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आंबेडकरी ज्येष्ठ नेते, विचारवंत, साहित्यिक जयी पवार साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्राध्यापक आशालताताई आणि गौरव सोमवंशी, राहुल गायकवाड सारखे जे यंग थिंक टँक आहेत त्या सर्वांना सस्नेह जय भीम. सर्व उपस्थितांना सस्नेह जय भीम. तर मला खूप बरं वाटलं की आजच्या कार्यक्रमाला प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व इथं जमलेले आणि तुमचा हा प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो. आता सुरुवातीला मी जे कॉमिक जे लिहिले आहेत म्हणजे त्याच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रेरणा काय इन्स्पायर आहे की मी का हे मला सगळं लिहावं लागलं. कारण की आपण बघतो की आंबेडकरवादी चळवळीमध्ये साहित्य खूप प्रकारांमध्ये लिहिले गेले. प्रत्येक वर्षी जर आपण बघतो तर शेकडो ग्रंथ लिहिले जात आहेत महापुरुषावरती, आपल्या त्यांच्या कार्यावरती ते एक्सप्लेन केलं जात आहे. परंतु प्रश्न असा होता की ह्या मागच्या 75 वर्षाचा जर आपण विचार केला आहे भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हळूहळू रिसोर्सेस अवेलेबल झाले त्याच्यानंतरसुद्धा लहान मुलांना समजेल अशा प्रकारची विचारधारा किंवा असं काही आहे का, कंटेंट आहे का, तो आपण देण्याचा प्रयत्न करतो का. तर तो 75 वर्षात तो हा प्रयत्न झालेला आहे. तर हा प्रयत्न करणं पण का गरजेचा होता. त्याचे 2 साईड मी सांगतो. एक असे होतं की फेसबुकवरती खूप सारे लोक प्रश्न विचारतात आणि कधी कधी प्रश्न गंभीर स्वरूपाचे असतात, तर कधी कधी म्हणजे त्याला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. आता काही लोक आहेत फेसबुकवरती मला विचारत होते की सिद्धनाक आहे तर सिद्धनाकचं आडनाव काय. हे प्रश्न विचारणार 25-30 वर्षाचे असतात. एका मुलीने विचारलं की गौतम बुद्धाचं आडनाव काय आहे. हे प्रश्न विचारणं पण 27-28 वर्षाची मुलगी होती. म्हणजे यांना गौतम बुद्धाचं आडनाव पाहिजे असतं, सिद्धनाकचं आडनाव पाहिजे असतं, ह्यांचे प्रश्न आहेत. एका जणाने तर एकदम म्हणजे कहर करून ठेवला की त्यानं विचारलं होतं मला की राजा ढाले सर आहेत त्यांचं चळवळीत काही योगदान आहे का. आणि त्याला हो का नाही असं त्याला उत्तर द्यायचं होतं. तर ही शोकांतिका आहे. म्हणजे 25 ते 30 वयोगटातील पोरांचे हे प्रश्न आहेत. रँडम फिल्म बघायला जरी केलं तर हे खूप कमी लोक आहेत की ज्यांनी कॉन्टॅक्ट केला असेल, पण खूप साऱ्या लोकांना आता हे पण गरजेचं वाटत नाही की हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे, पण ते अजून करून चालतात की हे असंच असू शकतं. तर खरी प्रेरणा तर ही आहे की जे 25-30 वर्षाचं वयोगट आहेत की यांना आपण कसं यांना
कसं नॉलेज देणार सगळ्या गोष्टीचं, आयडिओलॉजी कसं त्यांना समजून सांगणार आहे. खरी चिंता तर ती आहे, लहान मुलांची चिंता नाही आहे, खरी चिंता ही मोठ्या लोकांची आहे. जसं आता राहुल सोनगंभीर सांगून गेलात की हे कॉमिक्स खरं तर मोठ्या लोकांसाठी आहे. हे सगळ्या गोष्टी त्यांनी वाचल्या पाहिजे, लिहिल्या गेल्या पाहिजे असं. दुसरी एक सिरियस गोष्ट याच्या पाठीमागे अशी गंभीर गोष्ट आपण बघतो की जी सध्या विचारधारा राजकीय जीवनामध्ये आहे आपल्याला, बीजेपी असेल किंवा RSS सारख्या गोष्टी असतील, जे रुलिंग क्लास जे रुलिंग गव्हर्नमेंट आहेत त्यांनी काय केलेलं आहे. सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की त्यांनी स्वतःचा एक ऑडियन्स तयार केलेला आहे. न्यूज चॅनल आहे, न्यूज चॅनलचा जो कंटेंट आहे त्याच्यासाठी त्यांनी एक स्पेशल ऑडियन्स तयार केलेला आहे की तो कंटेंट तेच लोक कन्झ्युम करू शकतात. त्यांना फॅक्ट, एव्हिडन्स, सायंटिफिक डेटाच्याशी काही देणे घेणं नसतात. जे चॅनल्सवरती सांगितलं जाईल तो डेटा कन्झ्युम केला जाईल आणि तो अंमलात आणला जाईल. त्याच्यासाठी स्पेशल ऑडियन्स तयार केलेला आहे. सेम गोष्ट प्रिंट मीडियाच्या बाबतीतून होती. सेम गोष्ट तुम्हाला मीडियाच्या मध्ये म्हणजे एंटरटेन इंडस्ट्री जी आहे, बॉलिवूड सारखी गोष्ट आहे तिथं पण व्हायला लागली. त्यांनी स्पेसिफिक स्वतःचा एक ऑडियन्स तयार केलेला आहे. आता आपण बघतोय रिसेंटली की RSS अध्यक्ष तो बॉलिवूडच्या लोकांना भेटलात. आपण सहज ती गोष्ट नाही का मनात घेऊन सोडून दिली असेल की याच्यामध्ये काय विशेष असणार आहे. पण आपल्याला हे कळत नाही की बॉलिवूडसाठी सुद्धा ऑडियन्स तयार केले गेलेला आहे. आणि तो ऑडियन्स कोणता आहे? तो कसा जर मूवी आला की त्याला सुपर डुपर हिट करून सोडतील. केरळा स्टोरी पार्ट 1 असेल, पार्ट 2 असेल, छावासारखा मूवीज असेल, त्याच्यानंतर दुरंतसारखा मूवी असेल, तर हे मूवीज काय हा स्पेशल ऑडियन्स तयार करून ठेवलेला आहे. मग ते बॉलिवूडसाठी आमंत्रण आहे की बघा आमच्याकडे असा ऑडियन्स तयार आहे. तुम्ही फक्त आमच्या लोकांना, आमच्या ऑडियन्सला जो पाहिजे तो कंटेंट द्या. आम्ही तुमची सुपर म्हणजे मूवीज असतील सुपर डुपर हिट करून सोडतील. आणि तसं होतं. यांचे आलेले पिक्चर हे 200, 300, 500, 1000 कोटीपर्यंत पैसे कमवावे लागले. तर हे काय? हे स्पेसिफिक ऑडियन्स तयार करून ठेवलेला आहे. हा जो ऑडियन्स तयार झालेला आहे ना, मला नाही वाटत की जगामध्ये कुठं पण अशी कल्चरल हेजमनी कुठे तयार झाली असेल म्हणून. ना युरोपमध्ये, ना आफ्रिकामध्ये, ना अमेरिकामध्ये कुठंच नसेल झाली. जी इथं तयार झालेली. आर्टिफिशियली ऑडियन्स तयार करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी ते करून दाखवले. मग जर सगळ्या गोष्टी इतक्या धोकादायक आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा मूव्हीज असतील, या सगळ्याच ठिकाणी जे कंटेंट प्रोव्हाईड केला जातो, त्यांची प्रोग्रामिंग केली जाते. तर ह्या सगळ्या लोकांना आपण अनलर्न कसं करणार, त्यांना डिप्रोग्राम कसं करणार हा आपला प्रश्न पडतो. मग आपली मुलं जे आहेत छोटे मोठे ते तर हेच न्यूजपेपर वाचतील, ते तर ह्याच मीडियातल्या ज्या बातम्या त्या वाचलेल्या असतील, हेच मूव्ही बघतील. मग हे जर कंटिन्युअसली त्या गोष्टी जर बघत असतील तर त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचं नॅचरलायझेशन होऊन जाईल. त्या गोष्टी रॅशनल होईल, त्या गोष्टी त्यांना ॲक्सेप्टन्स करायला भाग पाडतील आणि आपली मुलं सुद्धा त्यांच्यासारखाच विचार करायला भाग पाडतील. मग घरामध्ये जरी बाबासाहेबांचा फोटो असला, शाहू महाराजचा फोटो असला, ज्योतिबाचा जरी फोटो असला, स्टिल आपल्या पोरांची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, जी थॉट प्रोसेस आहे ना, ती टोटली हायजॅक झालेली असेल. मग आपण काय करणार? हा खूप मोठा धोका आहे. ह्या गोष्टीवरती ॲक्च्युअली खूप सिरियसली काम करणं खूप गरजेचं असतं एक चळवळ म्हणून. पण आपण इकडे लक्ष देत नाही. मग कॉमिक्सचा उद्देश जो आहे माझा ॲक्च्युअली तोच होता, की आपल्याला जर आपल्या मुलांना जर अनलर्न करायचं असेल, त्यांना अनप्रोग्राम करायचं असेल, जे त्यांना शाळा, कॉलेज, विद्यापीठामध्ये शिकवलं जातं, जे त्यांना प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मूव्हीजमध्ये शिकवलं जातं, या सगळ्या गोष्टीला जर चॅलेंज करायचं असेल, बॅलन्स करायचा असेल, तर आपल्याला आपलं स्वतःचं कंटेंट प्युअरली त्यांना देणं गरजेचं असतं. म्हणून हा उद्देश होता आणि ह्याच उद्देशासाठी कॉमिक्स तयार केलं गेलं. त्यासाठी हे लहान मुलांच्या हातामध्ये जर पडलं तर शिकतील, तर करून घेतील. दुसरी गोष्ट की आपण बघतो की हे पुस्तकाचं कव्हर पण काम महत्त्वाचं असतं. म्हणजे याचं ह्या कव्हरबद्दल जर बोलायला गेलं तर खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे पुस्तकाच्या कव्हरबद्दल नाही, तर ह्या ज्या फ्रेम्स लावल्या याच्याबद्दल पण. आपण म्हणतो ना की आमची चळवळीची सुरुवात कधी होती? आमची चळवळीची सुरुवात त्यावेळेस आपल्या जेव्हा जन्म होतो आणि आपल्या घरामध्ये टांगती फ्रेम जेव्हा दिसते आपल्याला बाबासाहेबाची, त्यावेळेस आपली चळवळी सुरुवात झालेली असते. त्या जाणीवा निर्माण झालेल्या असतात. त्या प्रतिमा, प्रतीका हे ज्या आहेत ना सिम्बॉलिझम, पण हे खूप महत्त्वाचं ठरत असतं. आपण बघतो की 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी हिंदू देवदेवतांचे जे फोटो बघा तुम्ही, ते एकदम हनुमान असतील, राम असतील, संभाजी महाराज, शिवाजी महाराज एकदम सोजवळ चेहरे दिसायचे. ओके. पण आता जे आहेत ते खूप हिंसात्मक चेहरे त्यांचे बनवले गेलेले. का? कारण त्यांना तसा जो आहे, त्याचा रीडर जो आहे, त्यांना फॉलोइंग वर्ग जो आहे, त्या पद्धतीने त्यांना गर्वच आहे. तर हे सिम्बॉलिझम का महत्त्वाचं ठरतं? हे का ते इम्प्रिंट करतं, सायकोलॉजिकल कशा ह्या गोष्टी इम्पॅक्ट करतात, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून आपण कशा स्वरूपाची प्रतीकं बनवणार, कशा पद्धतीची इमेजेस बनवणार, जे करून आपल्या मुलावरती तसा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट झाला पाहिजे. म्हणून हे कॉमिक्स आहेत. प्रत्येक चित्र, प्रत्येक फ्रेम, प्रत्येक पॅनल जे असेल, ते मुलांच्यासाठी इमोशनली म्हणा, सायकोलॉजिकली म्हणा, त्याला एंगेज ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि इम्प्रिंट करण्याचा प्रयत्न केला जातो की यांचं सहजीवन कसं होत असतं. तर या कॉमिक्सबद्दल तसं मागच्या वर्षी जसं आपण बाबीचा प्रयत्न केला होता, त्याच वेळेस असं ठरवलं होतं की आपले जे काही महापुरुष असतील त्यांच्यावरती सुद्धा असं काहीतरी कंटिन्युअसली सिरीज सुरू झाली पाहिजे, ती लिहिली गेलं पाहिजे, हा कंटेंट आला पाहिजे. आता काय होतं की आपण डायरेक्टली 25, 30, 35 वयोगटातील मुलांना, प्रौढ लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. असं वाटतं की याला चळवळ समजली पाहिजे, याला विचारधारा समजली पाहिजे. पण आपल्या चळवळीची समस्या ही आहे की एकदा का त्यांना 25 ओलांडली की तो प्रति बाबासाहेब झालेला असतो. त्याची स्वतःचीच काहीतरी वेगळी आयडिओलॉजी असतो. तर प्रत्येक वेळेस तो स्वतःच काहीतरी वेगळा बाबासाहेब सांगतो, वेगळं जितवा फुले सांगतो. हा सगळा गोंधळ आहे. ह्या गोंधळाचं पण कारण आहे. कारण की शाळा, कॉलेज, विद्यापीठमध्ये जी काही विचारधारा शिकवली जाते ती बनवतो का? त्याचा अभ्यासक्रम कोण ठरवतं? रुलिंग क्लास ठरवत असतो.
अभ्यासक्रम आपण तो पैकी बनवत नाही. मग तो अभ्यासक्रम बनवताना म्हणजे जास्त फुले शिकवतील, बाबासाहेब शिकवतील, ज्योतिबा फुले होतील, तो अभ्यासक्रम अशा पद्धतीने बनवला जातो जेणेकरून रुरल क्लासला येणाऱ्या काळामध्ये चॅलेंज निर्माण होऊ नये. आणि आपण तेच अभ्यासक्रम शिकून मग मोठे झालेलो असतो. त्याच्यामुळे आपली ही जी पिढी आहे ती थोडीशी मावळ तयार झालेली असते किंवा ते सगळे गुळगुळीत तयार झालेले असते. मी हे म्हणत नाही की तुम्ही खूपच जास्त रॅडिकल असायला पाहिजे, पण जे सत्य घडलेले कमीत कमी ते तर तुम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. ते तुम्हाला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि ते लहान मुलांपर्यंत आपण कसं पोहोचायचं हे तर चॅलेंजिंगच काम आहे, पण ते पोहोचता आलं पाहिजे. आपण बघतो की खूप सारे युरोपमध्ये असतील, कुठं पण असतील, तर खूप सारे त्यांनी सुपर हिरोज तयार करून ठेवलेले आहेत. त्यांच्या ज्या काही भौतिक गरजा असतील ना, त्या भौतिक गरजा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांच्याकडे जे काही सामाजिक समता निर्माण करायची होती, त्या आहे. युरोपमध्ये बऱ्यापैकी आहे. म्हणून ते सुपर हिरोचा त्यांनी शोध लावला, जेणेकरून इमोशनली तुम्हाला एंगेज ठेवतील. परंतु आपल्याकडे असं आहे की आपल्या सामाजिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीत आणि आपल्याकडे प्रचंड विषमता आहे. मग जर ह्या सामाजिक गरजा पूर्ण करायच्या असेल, ह्या विषमतेतून तुम्हाला बाहेर करायचं असेल, तर तुम्हाला अशा एका हिरोची गरज आहे, ज्या हिरोनं तुमच्या प्रश्नाला कुठेतरी हात लावलेला असेल. त्याच्यामुळे आपल्याला आपला सुपर हिरो जितवा फळेमध्ये दिसणं भागच पडतं. आपण याला काही पर्याय शोधू नये. मग ते जितवा फुले असतील, बाबासाहेब असतील. म्हणून यांच्यावरती आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे कंटेंट निर्माण करणं हे देणं गरजेचं असतं. आणि हा माझा हेतू होता. तो हिरोने सांगितलं की मी हे सगळं का लिहिलं आणि हे मुलांना देणं किंवा त्यांना एंगेजिंग ठेवणं या सगळ्या गोष्टीमध्ये का गरजेचं आहे. कारण की आज 9-10 वर्षाची मुलं ज्यावेळेस हे सगळं वाचतील, तर पुढच्या येणाऱ्या 5-6 वर्षाच्या नंतर ते कार्यकर्ता म्हणून बाहेर पडतील. आज आपला प्रॉब्लेम हा होतो चळवळीमध्ये की आपण हा जो वयोगट आहे, वयवर्ष 7, 8, 9, 10, 12, 13 यांना आपण इग्नोर करतो. असं वाटतं हे लहान मुलं यांना काय शिकवायचं, यांना काय समजून सांगणार आहे. परंतु आपण त्यांनी इग्नोर करतो. परंतु जी विषमतावादी चळवळ आहे ती त्यांनी इग्नोर करत नाही. त्याच्यासाठी ते सगळे ॲस्थेटिक त्याच्या डोळ्यामध्ये ते सलतात. त्यांना माहिती आहे की हा 10 वर्षाचा मुलगा आहे, याला 5 वर्षाच्या नंतर मी काय बनवणार आहे. ते विचार करतात की हा 15 वर्षाचा मुलगा आहे, याला मी 5 वर्षाच्या नंतर पुढे काय बनवणार. तुमची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व डायल्यूट करायचं काम ही शोषण व्यवस्था करावी लागेल, याचं आपल्याला भान नाही. आणि हे डायल्यूट सगळं होतं सोशली, पॉलिटिकली, मीडिया थ्रू सगळं. म्हणून हे सगळं डायल्यूशन जर थांबवायचं जर असेल, तर आपल्याला तसं बॅलन्स करण्यासाठी आपल्याला कंटेंट देणं गरजेचं असतं. हा हेतू ह्या कॉमिक्सच्या पाठीमागचा होता. हे कॉमिक्स करत असताना आता जवळपास मला वर्ष झाले. याच्यामध्ये मी पूर्ण बिझीच होतो. हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या मेपासून सगळं येतो आणि मागचे 4 महिने कसे गेले तर मला कळालंच नाही की कधी दिवस उगवला, कधी रात्र उगवल्याची. हे खूप कठीण काम होतं. पण ह्या कठीण कामामध्ये मला ज्यांनी साथ दिली ते संदीप भालेराव. म्हणजे मी तर कंटेंट लिहिला बरोबर. मला माहिती आहे की माझं कंटेंट ठीक आहे. पण हा कंटेंट मुलांना एंगेजिंग वाटला पाहिजे. चित्राच्या स्वरूपामध्ये त्यांना मी जी भाषा बोलतो ती त्यांना सोयीस्कर वाटली पाहिजे. सगळं म्हणजे समजलं पाहिजे. ती थोडीशी रिलेटिव्ह झाली पाहिजे ती भाषा. म्हणून चित्रासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. तुम्ही बघाल त्याचे पॅनल प्रत्येक टाइम्स कमाल आहे. दुसरी मला सर्वात महत्त्वाची मदत झाली की माझे जे एडिटर आहेत श्वेता कांबळे म्हणून, आज ते आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही आहे. ते आजारी आहेत, त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. पण खूप मदत केली कारण की माझी भाषा खूप रॅडिकल होती. फेसबुकची पोस्ट आणि कंटेंट याच्यामध्ये फरक जर कोणी केला असेल तर तो श्वेता कांबळेने केलेला आहे. आणि ती जी भाषा होती रॅडिकल त्याला सॉफ्टनेस केलं आणि याचं जे लॉजिकल सिक्वेन्स होतं बऱ्याचशा फ्रेमचं, जे की मला कधी कळालं नसतं. त्या लॉजिकल सिक्वेन्स ते खूप छान पद्धतीनं त्याला एडिट करून त्याला त्याची सिक्वेन्स बसवलं. आणि हे पुस्तक जर आज म्हणजे लवकर जर पूर्ण जर झालं असेल, ते फक्त संदीप भालेराव आणि श्वेता कांबळे ह्या दोघांमुळं हे पुस्तक आज तुमच्या समोर आहे. तर ही जी माझी जी टीम आहे त्या टीमचं मी खरंच आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र वनश्री यांच्या हाती. जय भीम. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपण पुस्तकाचे अनावरण करूया. सगळ्यात शेवटी सगळ्यांच्या भाषणानंतर. तर आता आपण त्या कार्यक्रमाकडे वळूया. आणि मी विनंती करते की सगळ्या पाहुण्यांना पुस्तकाची एक प्रत द्यायची आहे. मी समोर बसू आपण. हे आपण हे आहे ना हिच्यावर आहे ना. राहुल. पुस्तक समोर आता हे करायचं ना. ह्याच्यावर आहे का? नाही. हा? अच्छा. मला असं वाटतं इथं बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांची आणि सगळ्या समाजातील आपल्या चळवळीतील लोकांची जबाबदारी आहे की हे पुस्तक जास्तीत जास्त आपल्या घरातील, आपल्या समाजातील लहान मुलांपर्यंत आपण हे पोहोचवलं पाहिजे, घराघरात पोहोचवलं पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया क्रांतीज्योती सावित्री.
क्रांतीज्योती सावित्री, भारताची आद्य स्त्री उद्धारक हे पुस्तक, हे कॉमिक आज आपल्या हातात पडलंय आणि ते काउंटरवरही आपण विकत घेऊ शकतो. त्याचबरोबर ह्याला जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ह्यासाठीही संपर्क दिलेला गेला आहे. मोठ्या बंचमध्ये आपण याला ऑर्डर करू शकतो. जर आपल्या ओळखीच्या काही संस्था असतील, आपली विहारं असतील जिथे आपल्याला लहान मुलांपर्यंत ही पुस्तकं पोहोचवायची आहे, तर नक्कीच ह्या टीमला संपर्क साधा आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे.